आज आपण शिरसाळ येथील महावितरण कार्यालयामध्ये या ठिकाणी ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बिलाची रक्कम वाढून आलेली होती. काही जणांना 2 लाखापर्यंत बिल वाढून आलं होतं. या संदर्भात आपण या ठिकाणी लाईव्ह यात बातमी केली होती आणि याचा पाठपुरावा युवा नेते अशोक शेट्टी यांनी देखील वेळोवेळी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत केलेला होता आणि या ठिकाणी त्याच माध्यमातून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. थकबाकी वसुली किंवा वाढीव बिल जे आलेलं आहे ते कमी करून देण्यात येईल किंवा ज्यांना काही थकबाकी जास्त आलेली आहे असं काही या सर्व प्रकारचे काय नेमकं काय काय या ठिकाणी मोहीम राबवण्यात जाणून घेणार आहे. काय नेमकं आज या ठिकाणी कॅम्प लावण्यात आलेला आहे आणि किती ग्राहकांना याचा फायदा होत आहे. कॅम्प लावण्याची मागणी आम्ही 8 दिवसापूर्वी केली होती आणि DY साहेब, इंजिनियर साहेब, आपले सिरसाळ्याचे मेन लाईनमॅन बेडकर चाचा यांनी ती मागणी मान्य करून 8 दिवसाच्या आत कॅम्प लावलेला आहे आणि कमीत कमी 200-250 ग्राहकांनी त्याचा लाभ पण घेतला आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या त्यांच्या तक्रारी होत्या त्या तक्रारीचं निवारण जागेवर करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल MSEBच्या सर्व स्टाफचे मनापासून धन्यवाद. आणि जे लोक परेशान झालेले होते, गोरगरीब मजूर वर्ग होता, त्यांच्या बिलाचं निवारण तक्रारी त्यांनी घेतलेल्या आहेत स्पॉटवर जाऊन आणि येत्या ह्या 8-10 दिवसात पूर्ण बिलं कमी होऊन जातील. ज्याचे म्हणजे वाढून आलेले बिलं होती त्याच्याबद्दल परत एकदा MSEB स्टाफचे मनापासून धन्यवाद. शिरसाळ्यातल्या नागरिकांना काय आवाहन करणार? अजून काही लोकांना माहिती सुद्धा नाही की शिरसाळ्यामध्ये हा कॅम्प लागलेला आहे, जनजागृती झालेली नाही आहे. काही लोकांना याचं किती दिवस कॅम्प राहणार असं काही सांगितलं का? आता आपल्या पद्धतीने तर भरपूर जणाला सांगण्यात आलं आहे, व्हॉट्सअपला मेसेज, ग्रुपला स्टेटस ठेवून. आणि परत जर कोणाचे राहिले असतील 100-150 माणसाचं जर आणखीन असा जर ग्राहक आले तर आपण परत एकदा त्यांना विनंती करून परत एकदा कॅम्प लावण्याची विनंती करू. त्याच्याबद्दल काही नाही, पण आता आणखीन वेळ आहे 5 वाजेपर्यंत. ज्याचे कुणी राहिले असतील त्यांनी येऊन जे तुमचे बिला वाढून आलेले ते कमी करून घेण्यात यावे. काय आज काय मोहीम आहे, यामध्ये ग्राहकांना काय काय फायदा होणार आहे आणि एकूण काय विषय? जसं की ग्राहकांनी तक्रार केली ती बाबा आमचे वीज बिल वाढून आले. मागच्या आठवड्यात तक्रार केली ती मी पण केली, सगळ्यांनीच केली व आम्हाला आमचे जे वीज बिल करेक्शन आहे ते वीज बिल करेक्शन करून द्यावं. आता समजा जे काही कमर्शियल असतील, रेसिडेन्शियल असतील, त्यांच्या ज्या पद्धतीने वीज बिल कमी होतं आहे ते आमचे बिलिंग स्टाफ पूर्ण आणलेला आहे आणि ते वीज बिल दुरुस्त करत आहे. त्यामुळे जेवढे ग्राहक आहे त्यांचे काय वीज बिल प्रमाणात तेवढ्या प्रमाणात कमी होणार आहे. काय एकंदरीत काय प्रकरण आहे? अचानक लाखो रुपयाच्या घरात बिल गेले, कशामुळे? काही तांत्रिक अडचण काय? नाही, तांत्रिक वगैरे अडचण काय नसते. जसं स्मार्ट मीटर बसवले आहेत ना, स्मार्ट मीटरनं ते त्यांच्या वापराप्रमाणे त्यांचे रिडिंग गेलेले आहेत आणि समजा जे काही फॉल्ट आहेत किंवा जे काही जुने मीटर आहेत त्यांची ॲव्हरेज आपण चेंज करून म्हणजे दुरुस्त करायला आपल्या चालूच आहे. मग असं देखील प्रकार समोर आला होता की आम्ही 1-2 ठिकाणी प्रयोग केला की मीटरपर्यंत लाईटच कट केलेली आहे, तरी पण मीटरचे युनिट फक्त आहेत, लाईट तर पुरवठा नाही. पण नाही, तसं ज्याचं कुठं कट झालेलं आहे किंवा कुठं बसवलं नाही किंवा कुठं काय प्रॉब्लेम आहे ना ते आम्ही जागोजागी जाऊन इन्स्पेक्शन करून ते प्रॉपर बसवणारच आहे. आता जसं सांगून दिलं तुम्ही बाबा काय कट केले, काय बायपास आहेत, ते आम्ही पुढच्या काय आठवड्यात किंवा पुढच्या काही दिवसात जे काय जे सगळं क्लिअर करूनच घेणार आहे. आता काही जणांच्या मीटर बिल वगैरे बिल येते, बिलची प्रिंट, त्याच्यावरचा जो लाईट बिल नंबर आहे तो वेगळा आहे आणि ते मीटर जे बसवलं त्याच्यावर सुद्धा वेगवेगळे नंबर आहेत, म्हणजे दोन्ही वेगवेगळे आहेत. काय सध्या जे आहे का ना वीज बिल दुरुस्ती आहेत, जे मीटर म्हणजे या मीटरला तो ग्राहक नंबर किंवा त्या मीटरला ग्राहक नंबर नाही, आता स्पॉट घेतल्यानंतर आम्हाला तिथं PCला दिसतेच. तशा पद्धतीने आम्ही पुढच्या काही दिवसात ते पण चेंज करून घेणार. इथून पुढं सगळं ज्या त्या मीटरला जे ते नंबर आणि ज्या त्या कमर्शियल असेल तर कमर्शियल, रेसिडेन्शियल असेल तर रेसिडेन्शियल, ज्या पद्धतीने जे त्या पद्धतीने क्लिअरच करणार आहे इथून पुढं. आता आजच्यापासून कॅम्प जे चालू केले आहेत इथून पुढं सगळे वीज बिल क्लिअरच होत जाणार आहेत शिरसाळ्यातले सगळे. मागचे जेवढे जे काही पेंडिंग होते प्लस ज्यांना हाय रेट लागलेले आहेत किंवा ज्यांचे वाढून आले ते सगळे क्लिअर करून मीटर रिप्लेसमेंट करून आणि ज्या पद्धतीने ज्यांचे फॉल्ट आहे ते क्लिअरच करणार आहोत. काही जणांनी अनेक दिवसापूर्वी अर्ज केले मीटर रिप्लेसमेंटसाठी, त्यांना अद्यापर्यंत मीटर मिळाले नाहीत का? मीटरचा तुटवडा आहे का? नाही, जसं त्यांची मागणी येते ना, जसं आपल्याला वर्ण यांचे मीटर येते तसे आपण रिप्लेस करून देतच. आणि समजा आता जे काही ग्राहक म्हणते मीटर मिळेल त्यांची आम्ही नोंद करून आम्ही वर्ण ऑर्डर करून एका काही दिवसात पुढच्या रिप्लेस करत असतोय. काय ग्राहकांना काय आव्हान करणार? हो, ग्राहकांना एवढंच आव्हान आहे की बाबा तुम्ही जर समजा काय वापरत असाल तर नवीन मीटर घ्या, कनेक्शन घ्या, कोटेशन घ्या आणि त्या पद्धतीने समजा वीज बिल जे येते ते भरत चाला. आणि जे समजा वीज बिल आहे ते काय प्रॉब्लेम आहे तसं असं आम्ही कॅम्प लाभू किंवा तुमची वीज बिल जर असली हप्ते पाडून देऊ, तुम्ही वीज बिल भरत जा प्रत्येक महिन्याला जसं आव्हान असेल तसं. आमची वसुली टीम वगैरे फिरते. काय आज या ठिकाणी उपस्थित आहे, किती बिल तुम्हाला वाढून आलं होतं आणि या ठिकाणी तुमचं समाधान झालं आहे? प्रति महिना रेग्युलर 700-800 रुपये बिल येत होतं रेग्युलरमध्ये. मागच्या 2 महिन्यात अचानक 18,800 रुपये बिल आलेलं आहे. तर आता कॅम्प लावल्यामुळं ते बिल दुरुस्तीचा अर्ज भरून दिलेला आहे. बघू आता पुढे काय होतं. तर अपेक्षा तर कमी होईन अशी आहे सगळ्यांची.
काय दादा तुमचं समाधान झालं का त्या दिवशी बायपासमुळे तुम्ही त्यांनी सांगितलं होतं की लाईटच नाही आहे मीटरपर्यंत आणि तरी पण बिल येतं आहे वर्षानुवर्ष? साहेब कसं आहे, गेल्या वर्षीपासून मीटर बंद आहे आपलं आणि 60-62 हजार बिल आलेलं आहे आणि आता काय कमी करून ईश्वर पावती द्यावं आम्हाला, की बाबा इतकं वजन झालं, इतकं बाकी झालं, आम्हाला पावती देण्यात यावं आणि त्या पद्धतीने आम्ही बिल भरू आणि मीटर कट आहे तर त्यांनी येऊन नवं जोडून त्या कोटेशनवर देण्याचे प्रयत्न करावं. जुने आणि कसे भरू शकते, जुनं कोटेशन असताना नवं कोटेशन कसे भरू शकते, तर ते सर्वे करून आज काय आज या ठिकाणी कॅम्प लावण्यात विशेष मोहीम या ठिकाणी महावितरण वतीनं राबवण्यात येत आहे. शिरसाळ्यातल्या ग्राहकांना लाखोंच्या घरात बिल आलेले आहेत. ती दुरुस्ती करण्याचं काम त्यांच्याकडून होत आहे. ग्राहकांचं समाधान झालेलं आहे. नक्कीच एक 8 दिवसापूर्वी ज्या ठिकाणी साहेब आले होते त्यांनी एक शब्द दिला होता की आपण कॅम्पच्या माध्यमातून जे सिरसाळवासियांचे जे लाईट बिल वाढून आलेले, ते कोणाचं असेल 1 लाख असेल, कोणाचे 40,000 असेल, 50,000 असेल, असे काही बरेचसे लोक आहेत. त्यांनी मलाही सांगितलं होतं की त्यांना आपण साहेबांना बोलल्यानंतर साहेब म्हणले की आपण कॅम्पच्या माध्यमातून हे केलंय. एक प्रशासनाला विनंती साहेबांना की ह्याच्या अगोदर असेच बरेचसे फॉर्म भरून घेतलेले आहेत. ह्या अगोदर बी 2023ला आत्ताच मला बाळासाहेबांनी दाखवलं की एक पत्र की 7 डिसेंबर 2023ला एक पत्र आहे की त्यावेळेस बऱ्याचशा लोकांचे असेच फॉर्म त्यांनी भरून घेतले होते, पण त्यावर आजपर्यंत तरी कसल्याही प्रकारचं लाईट बिल कमी झालेलं नाही. साहेबाला MSEBच्या सर्व अधिकाऱ्याला एक विनंती की आज एवढ्या कॅम्पमध्ये जवळपास 100 ते 200 लोक आलेले आहेत, तर त्यांचं नक्कीच या कॅम्पमधून जी काय टक्केवारीमध्ये कमी होईल हे व्हायलाच पाहिजे. आणि जर हे कॅम्पमध्ये जर कमी नाही झालं तर यापेक्षा आम्ही मोठं आंदोलन आम्ही परळीमध्ये उभा करू, जे की उपअधिकारी कार्यालयामध्ये. आणि या माध्यमातून गोरगरीब लोक आहेत जे की त्यांना आज 700-800 रुपये लाईट बिल आहे, कोणाच्या घरात 2 बल्ब आहे, 3 बल्ब आहे. जर खरं पाहायला गेलं तर लाईट बिल यायला पाहिजे किती 500-600 हजाराच्या आतमध्ये. आज त्यांना महिन्याचं बिल 17-18 रुपये लाईट बिल आहे. आत्ताच मला खरंच पाटलांना सांगितलं की माझं 1 महिन्याचं बिल 18,000 रुपये. तर अशा ग्राहकांवर अन्याय नक्कीच होत आहे. अशा लोकांसाठी, अशा ग्राहकांसाठी आम्ही कधीही एक पाऊल पुढे टाकायला तयार. त्यानंतर आम्ही मोठं आंदोलन उभा करू परळीमध्ये. काय आता तुम्ही ग्राहकांना किंवा शिरसाळ्याच्या नागरिकांना आवाहन करेन? काही जण अजून माहीतच नाही की शिरसाळ्यामध्ये कॅम्प सुरू आहे. या ठिकाणी काय कागद घेऊन येते, कुणाचं बिल वाढीव आहे, कुणाची थकबाकी आहे, कुणाचं मीटर बंद आहे पण बिलच येत आहे. जे काही असे प्रॉब्लेम आहेत या संदर्भातच आता या ठिकाणी जे ज्यांचं लाईट बिल वाढून आलेलं आहे अशा ग्राहकांच्या सोबत इथले कर्मचारी स्टाफ स्वतः जाऊन त्या ठिकाणी चेक करत आहेत. कोणाचं वाढून आलेले किती लाईट बिल आहे आणि किती वापर आहे हे सर्व बघून या ठिकाणी फॉर्म भरले जात आहे. आणि येणाऱ्या दिवसात 8 ते 10 दिवसात साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या 8-10 दिवसात 15 दिवसात या ठिकाणी टक्केवारीमध्ये कमी केल्या जाईल. आणि ज्यांचा कोणाचा आणखी राहिली असतील त्यांना आम्ही फोनद्वारे रात्री त्यांना काल दिवसभरात फोन केलेले आहे. इथे येऊन त्यांनी या ठिकाणी आपलं जे म्हणणं असेल त्यांनी मांडावं. नक्कीच तुम्ही पाहू शकता एकंदरीत विशेष मोहीम राबवून या ठिकाणी ग्राहकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या जाणून घेतात. काय तुमचं किती बिल आलं होतं? त्याच्यामध्ये मी 2-3 वेळेस त्यांना फॉर्म बी दिलेला आहे, तरी त्यांना 600 रुपये फक्त बिल माझं कमी केलेलं आहे. 600 रुपयामध्ये काय करणार? आम्ही गरीब माणसं आहेत, कमवून खाणारे माणसं आहेत, बाकी मजूर होती का माणसं आहेत. डायरेक्ट 84,000 आलं? माझं रेग्युलर होतं सगळं. 2 महिन्याची माझी थकबाकी होती, 2 महिन्यावरून डायरेक्ट तेवढं बिल आलेलं. तेव्हापासून मी भरलेलंच नाही. किती बिल आहे? आता 84,900 चिल्लर काहीतरी पैसे आहेत चोरी, तर त्याच्यामध्ये फक्त ते म्हणायला लागले की 600 रुपये कमी होते. फक्त 600 रुपये. फक्त 600 रुपये. 75 रुपये कमी होते. काय वेळेस सुद्धा समस्या मांडली होती. काय आज तुमचं समाधान झालं का कॅम्प लावलं? नाही समाधान कशाचं हे सगळं का त्यांनी आम्हाला तिथं मीटर सोबत जे त्यांचं लाईनमॅन आहे त्यांनी लिहिलं आणि तिथं जे आहे तर रिडिंग बघितली त्यांनी तीच रिडिंग त्याच्यावर लिहिली. रोजची रिडिंग एका बल्बाला, आता हे माणूस सांगतो रे 35 युनिट एका बल्बाला पडू शकते. आणि ते रिडिंगचे हिशेब त्यांनी दाखविलं की महिन्यात जर 100 रिडिंग पडली तर त्याचं युनिट 4 रुपये 58 पैसे काहीतरी लागते. आणि 100च्या वर जर गेलं तर त्याला 11 रुपये लागते. आणि त्याच्यावर गेलं जर 300च्या वर गेलं तर त्याला 17 रुपये युनिट लागते. असं कसं भरावं आम्ही? 1800 युनिट आम्हाला आलं 6 महिन्याचं, त्याच्यामधून 2 महिने भरलेले आहे. आणि आता जे आहे तर ते म्हणते तुम्ही त्याच्या डिवाइडच्या हिशोबानं लावा, म्हणजे 1800ला तुम्ही भागाकार करा. तर प्रत्येक महिन्याला 300 युनिट पडलेला आहे. 300 युनिटला 11 रुपये 10 पैसे प्रति युनिट लागते. त्याचं बिल व्हायला आम्ही वजा त्याचं केलं कमीत कमी 4,500 रुपये महिना.
कसं भरावं तुम्ही सांगा काय काय समाधान वापर नाही. करतात 300 रुपये 300 युनिट त्यांनी लिहिलं ना त्यांच्या लाईनमीनं एक बल्ब एक पंखा तर सध्या हिवाळ्यात नाही एक बल्ब आणि एक जसा ट्यूबलाईट आहे दुसरं काय असतं विजेटचं दुसरं काय ते बी दिवसा बी नसते पण संध्याकाळी आता काय करा तुम्ही बिल भरणार का आंदोलन करणार काय करणार आंदोलनचं जसं नेत्यांनी इशारा दिला त्यांच्या पाठीमागे आम्ही आहे आम्ही आंदोलनचा त्यांनी जवाबी म्हणले आवाज दिली तर सिरसाळ्यातील जेवढे बी नागरिक आहे ते त्यांच्या पाठीशी आहे तुम्ही समजायला विचारू शकतात का तर अन्यायाच्या खिलाफ काय आहे मग समजा मग आमच्यावर घोर गरिबावर अन्याय जर होत असेल तर मग आम्हाला काय तेच पाहू. काय दादा तू या ठिकाणी उपस्थित आहे किती तुला बिल आलेलं आहे काय समाधान झाले का कॅम्प काहीच नाही मला गेल्या हप्त्यामध्ये होता 27,000 रुपये त्याला 8च दिवस झाले की आज 36,600 रुपये आकडा होऊन बसला. मला असं वाटतंय की घरात जर 2 मेंबर असले तर मीटर बिल भरण्यासाठीच एक जणाला कामाला पाठवावं लागेल असली वेळ आली. किती बिल आले आता सध्या 36,600. इथं आलास तू सांगितलं काय यांच्याकडून काय समाधान झालं का समाधानाच्या गोष्टी केल्या म्हणले आश्वासन नक्कीच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी महावितरण अधिकाऱ्यांचा केविलवान प्रयत्न पाहायला मिळत आहे परंतु कुठल्याही प्रकारचं ग्राहकांचं समाधान यामधून झालेलं नाही. काही जणांना 84,000 दिले तर त्यामध्ये फक्त 600 रुपयाची मिळाल्याचं बोललं जात आहे आणि यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतील का ग्राहकांना यामधून समाधान व्यक्त होतं का ग्राहक त्यांच्या समस्या संपतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार. कॅमेरामॅन बाळासाहेब करडसह मी अशोक लांडे माऊली न्यूज नेटवर्क